नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेरकुरे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या चना पिकावर शेवटची फवारणी आहे आणि त्यामध्ये आपण कोणकोणत्या घटकाची फवारणी करतो याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण बोरॉन या घटकाची फवारणी करतो। म्हणजे आपल्या शेवटच्या फवारणीमध्ये घाटी अवस्थेमध्ये बोरॉनची फवारणी याकरता की दाण्याची साईज वाढवणे आणि घाटी भरून येण्याकरता आपण बोरॉन हे घेतो। आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस चना पीक किंवा कोणतंही पीक हे दाना भरण्याच्या अवस्थेत असते, त्यामुळे त्या अवस्थेमध्ये पोटॅशियम सल्फेटची खूप जास्त गरज असते। त्याकरिता आपण 0050 हे घटक त्यामध्ये घेतो आणि अड्यांच्या नियंत्रणाकरता आपण भूमी ॲग्रो कंपनीचे शूटर घेतो। म्हणजे याचे रिझल्ट हे 20 ते 25 दिवसापर्यंत चालते आणि हे आपली शेवटची फवारणी आहे। त्यामुळे इथून आपण समोर एकही फवारणी घेणार नाही, तर त्यामुळे अड्यांचा अटॅक आला किंवा काही आलं तर हे 25 दिवसापर्यंत काम करते। आणि त्यासोबत आपण एक सिस्टमिक फंगिसाइड घेतो, थायपेनिड मिथिली। म्हणजे बुरशीजन्य रोगांपासून बचावाकरता आपण थायपेनिड मिथिली सिस्टमॅटिक फंगिसाइड घेतो। या अगोदर आपले 2 फवारण्या टार्गेट आणि रिलायबलच्या झाल्या आणि अडीकरता आपण इमामॅक्टिन बेंझोएट वापरलो होतो आणि हे आपली शेवटची फवारणी आहे, ज्याकरता आपण अडीकरता शूटर हे वापरत आहोत आणि बोरॉन आणि 0050 आणि एक सिस्टमिक फंगिसाइड या प्रकारे आपली शेवटची फवारणी आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।